नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत चिकनची एक वेगळी रेसिपी। आपण मुर्ग मुस्लिम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी छान रेसिपी आहे, मस्त बनते, सोप्या पद्धतीने बनवलेले दाखवलेले आहे। शाही मुर्ग मुस्लिमची ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे। आधी आपण हे साधे मुर्ग मुस्लिम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। पण त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। कविताज किचन समोरील सबस्क्राइबचं बटन दाबून रेडचं ग्रे करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या रेसिपी तुम्ही यूट्यूबवर सगळ्यांच्या आधी पाहू शकता। तर हे चमचमीत आणि मसालेदार दिसणारे मुर्ग मुस्लिम कसे बनवले ते आपण पाहूया। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे, खूप छान लागते आणि लहान मोठे अगदी आवडीने खाऊ शकतात आणि झटपट बनते, जास्त काही मसाला लागत नाही। चला तर मग हे मुर्ग मुस्लिम कसे बनवले ते आपण पाहूया। मुर्ग मुस्लिम बनवण्यासाठी इथं मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। मिरी, लवंग, जिरे, हिरवी वेलची आणि दालचिनी घेतलेले आहे। आधी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, आलं, हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे। तर हे खडे मसाले आधी आपण भाजून घेऊया। खडे मसाले एका पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे, अगदी करपवायचे नाही, थोडेसे गरम करायचे, म्हणजे जेणेकरून त्याची पावडर व्यवस्थित बनेल। अशा प्रकारे व्यवस्थित हलवून हे खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपल्याला जे आपण दुसरे मसाले घेतलेले आहेत तेही भाजून घ्यायचे आहेत। अगोदर आपण लसूण थोडासा तेल टाकून भाजून घ्यायचा आहे, अगदी त्याचा कच्चापणा घालवण्यासाठी भाजायचा आहे, जास्त भाजायचा नाही। थोडासा गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे लसूण पटकन बारीकही होतो आणि त्याचा जो कच्चापणा वास येतो कोणत्याही पदार्थामध्ये तो निघून जातो। नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तेल टाकून भाजायचा कांदा, म्हणजे पटकन भाजला जातो। तर हे खडे मसाले अगोदर आपण बारीक करून घेऊया आणि नंतर हा मसाला घालून आपल्याला एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे मुर्ग मुस्लिम बनवण्यासाठी। हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला असा व्यवस्थित खमंग बनेल। तर ही आपली मुर्ग मुस्लिमची ग्रेव्हीचा मसाला तयार आहे। तर आपण आता मुर्ग मुस्लिम कसे बनवायचे ते पाहूया। तर चिकन तुम्ही अख्खी कोंबडी घेऊ शकता किंवा असे पीस करूनही घेऊ शकता मुर्ग मुस्लिम बनवण्यासाठी। तर आपण शाही मुर्ग मुस्लिम पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीचे चिकन घेणार आहोत। हे आपण रोज जे आपण नेहमी आणतो ते चिकन आहे, ते स्वच्छ धुवून त्याला हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडेसे मसाले ॲड करून हे चिकन आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। लाल तिखट घालायचं आहे। इथं मी चटणी घेतलेली आहे, जी आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो, त्याच्यामध्ये भरपूर मसाले असतात, त्याच्यामुळे इथं मी गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिकन मसालाही वापरू शकता किंवा गरम मसाला घालू शकता। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि 2 चमचे दही घालायचं आहे आणि हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून हे चिकन आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक अर्धा तासभर ठेवायचं आहे। तर या चिकनलाच मॅरिनेट करण्यासाठी ठेवण्याआधी आपण जो मसाला बनवलेला तोही या चिकनला लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा। आणि कोणतीही रेसिपी बघा, फक्त मसाल्याने छान बनत नाही, तर ती रेसिपी तुम्ही अगदी मनापासून बनवा, मग तुम्ही साधं पिठलं भाकरी जरी बनवलं तरी त्याला टेस्ट येते। तर आपले हे मसाले चिकनला लावून तयार आहेत। तर हे आपल्याला झाकून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। अर्धा तास, 1 तास ठेवू शकता तुम्ही, तुमच्याकडे जसा वेळ असेल तेवढा वेळ। तर इथं मी अर्धा पाऊण तास हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आपल्याला आता ह्याचा मुर्ग मुस्लिम बनवून घ्यायचा आहे। मुर्ग मुस्लिम बनवण्यासाठी एक कढई ठेवायची आहे गॅसवर आणि कढई व्यवस्थित तापली की त्याच्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यावर आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्री घालून घ्यायची आहे थोडी, आणि तमालपत्री, जिरे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तमालपत्री आणि जिरे भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला
एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, जेणेकरून आपले मुरगू मुसलम व्यवस्थित छान असे चटकदार आणि त्याची ग्रेव्ही व्यवस्थित घट्टसर बनेल म्हणून अजून कांदा घातलेला आहे. कांदाही त्या तेलावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे आणि कांद्यामध्ये चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेलामध्ये आणि कांद्यामध्ये चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण हे चिकन आधी शिजवून घेतलेलं नाही आहे, आपण डायरेक्ट बनवतोय. तर हे चिकन व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून ह्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे अधूनमधून चिकन उघडून नंतर हलवून त्याच्या आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. आपण अगोदर शिजवून घेतलेलं नाही आहे, फक्त आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तर मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित हलवून झाकण ठेवून अधूनमधून उघडून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन आपलं सर्व बाजूनी व्यवस्थित शिजलं जाईल. चिकन व्यवस्थित वाफलून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे. जास्त ग्रेव्ही त्याला करू नका, शक्यतो असंच बनवा, हे असंच छान लागतं. तर आपण थोडंसं पाणी घालून हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे मी. आता आपण व्यवस्थित हलवायचं आहे त्याला आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले चिकन व्यवस्थित शिजून तयार आहे. नंतर शेवटी तुम्ही याच्यावर बदाम भिजवून त्याची पेस्ट घालू शकता किंवा साई जी असते आपली दुधावरची ती फेटून घालू शकता किंवा काजूची पेस्टही घालू शकता. मसाल्यामध्येही काजूची पेस्ट तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. तर अशी ही मुरगू मुसलमची साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी तयार आहे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि खाण्यासाठी हे मुरगू मुसलम तयार आहे. ते तुम्ही रोटीसोबत, चपातीसोबत आणि जिरा राईस किंवा साध्या राईससोबतही खाऊ शकता. खूप छान लागते, नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.